प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्स यामध्ये अगोदर आपण वॉटर असेल, त्यानंतर लँड असेल, है ना. तर डिफरंट सोर्सेसची आपण इन्फॉर्मेशन घेतलेलीच आहे. सध्या आपण एअर नंतर बोलायलो वॉटर संदर्भात, आणि वॉटर संदर्भात एक प्रॉपर्टी आपल्या लक्षात ठेवायची आहे, ती आहे डिझॉल्विंग. आता डिझॉल्विंग काय आहे हे समजण्यासाठी एक एक्सपेरिमेंट आपण सध्या लक्षात घेऊ. सपोज आपण एक चमचा काय घेतली, शुगर, ओके, टेबल शुगर, ओके. सो आणि ती जी आहे ती एक ग्लास पाण्यामध्ये आपण काय केलं, तिला ऍड केलं. ऍड केल्यानंतर थोड्या वेळानं काय होतं की जर आपण चमच्याच्या सहाय्यानं थोडस त्याला स्टीअर करत गेलो, है ना, तर अशा वेळेस किंवा ऑटोमॅटिक पण होते, पण तिला वेळ लागेल समजा, है की नाही. तर जनरली आपण लिंबू सरबत करताना काय करतो, थोडं स्टीअर करतो, ढवळतो. तर शुगर आणि वॉटर पासून काय तयार होतं बरं या ठिकाणी, दोघांना ऍड केलं तर इथं आपण त्याला नाव देऊ शुगर सोल्युशन. ठीक आहे, एक 2 मिनिटासाठी की असं पाणी आहे की ज्यामध्ये शुगर पण आहे आणि पाणी पण आहे. यामध्ये ही जी शुगर आहे ही आपण कमी प्रमाणात वापरलं, हे मान्य आहे. त्याच्यानंतर वॉटर जे आहे हे आपण कसं वापरलं, जास्त प्रमाणात वापरलं, आणि त्या दोघांपासून जे सबस्टन्सचं फॉर्मेशन झालं, तर तो सबस्टन्स आपला रिएक्शनचा काय असेल, प्रोडक्ट असेल. आता रिएक्शन मध्ये जो पदार्थ आपण कमी प्रमाणात वापरला, जो डिझॉल्व झाला, त्या सबस्टन्सला म्हणायचं सोल्यूट. काय म्हणायचं त्याला, सोल्यूट. त्यानंतर जो सबस्टन्स किंवा ज्या सबस्टन्स मध्ये सोल्यूट डिझॉल्व झाला, है ना, ज्या सबस्टन्स मध्ये सोल्यूट डिझॉल्व झाला त्याला म्हणायचं सॉल्व्हंट. काय म्हणायचं त्याला, सॉल्व्हंट. आणि दोघांच्या मिश्रणातून, है ना, जे सबस्टन्स तिसरा नवीन पदार्थ तयार होतो त्याला म्हणायचं सोल्युशन. काय म्हणायचं, सोल्युशन. आणि सो यावरून तुमच्या समोर एक सूत्र तयार होईल, आणि ते सूत्र काय असेल की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इट गिव्स सोल्युशन. करेक्ट. आता या प्रोसेस मध्ये सोल्यूट जो सॉल्व्हंट मध्ये पूर्णपणे विरघळला, त्याच्यामध्ये त्याचे जे लहान लहान पार्टिकल्स असतात ते स्प्रेड झाले. लहान लहान पार्टिकल काय झाले, त्यामध्ये स्प्रेड झाले. शुगरच्या ऐवजी तुम्हाला आणखीन एक पदार्थ वापरता येईल, ते म्हणजे काय, सॉल्ट. बरोबर आहे का. मग शुगर असो का सॉल्ट असो, यांचे जे लहान लहान पार्टिकल्स असतात, हे पार्टिकल्स अगोदर काय झाले बरं, स्प्रेड. स्प्रेड म्हणजे काय झाले, पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे द्रावणामध्ये ते काय झाले, पसरले. त्यानंतर हळूहळू त्यांचा जो साईज आहे, हा पार्टिकलचा साईज काय होत गेला, रिड्यूस म्हणजे लहान लहान होत गेला, आणि त्यानंतर ते दिसेनाशे होतात. सो ओव्हरऑल सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये पूर्णपणे जो ऍड झाला त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डिझॉल्विंग. आणि डिझॉल्विंग न फॉर्मेशन हे कोणाचं होतं, सोल्युशनचं होतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं की सॉल्व्हंट एक असेल परंतु सोल्यूट हे 2 पण असू शकतात. जसं की आता लिंबू सरबत मध्ये जर पाहिलं आपण, तर काय काय वापरणार आपण, लेमन ज्यूस वापरला, बरोबर आहे का. सो पुन्हा काय वापरलं, शुगर वापरली. त्यानंतर एखाद्याला वाटलं ते रसना असतं पण, हे की नाही, बरोबर आहे का, ते तुम्ही ऍड करू शकता किंवा एखादा फ्लेवर ऍड करू शकता. हे सर्वचे सर्व कोण आहे, सोल्यूट आहे. पण सॉल्व्हंट अशा सिच्युएशन मध्ये एकच होता, तो कोण होता, वॉटर. म्हणजे सोल्यूट हे एक असू शकतो, 2 त्यापेक्षा जास्त, पण सॉल्व्हंट जनरली एकच असतो. आणि युनिव्हर्सल सॉल्व्हंट ज्यामध्ये विश्वातले जास्तीत जास्त पदार्थ मिक्स होतात, तो कोण असतो, वॉटर. म्हणून वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतो. आणि ओव्हरऑल सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्या अभिक्रियेनं कोणाचं फॉर्मेशन होतं, सोल्युशनचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आपण बोलू युजेस ऑफ वॉटर. आता हे वॉटरचे जे युजेस आपण पाहिलो, हे अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज म्हणजे पाण्याचे जे गुणधर्म आहे
तर पाण्याच्या गुणधर्मानुसार त्याचे वापर आपण लर्न करायलो. यामध्ये पहिला आहे जनरेट इलेक्ट्रिसिटी. पाण्याच्या साहाय्याने जी वीज तयार करतात ना त्याला हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. काय म्हणतात? हायड्रो इलेक्ट्रिसिटी. आता हायड्रो इलेक्ट्रिसिटी मध्ये काय होतं माहितीये का की एखादा नदीवर धबधबा आहे पहा. समजा तुम्हाला माहित आहे की सपोज आपण कन्सिडर करू की हे नदीचं पाणी आहे आणि उंचावरून जेव्हा पाणी खाली पडतं तर या पाण्यामध्ये काय असते? एक ऊर्जा असते. काय असते? ऊर्जा. साचलेलं जे पाणी असतं त्याच्यामध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. कोणती एनर्जी असते? सपोज इथं एक डॅम आहे. काय आहे? डॅम. डॅम मधलं जे वॉटर आहे तर त्या वॉटर मध्ये जी एनर्जी होती ती एनर्जी कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. आता पाण्यामध्ये कोणती एनर्जी होती? पोटेन्शियल म्हणजे स्थितीज ऊर्जा. जेव्हा पाणी उंचावरून खाली पडतं तेव्हा त्यामध्ये कोणती एनर्जी येऊन जाते? कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी येऊन जाते? कायनेटिक एनर्जी. या कायनेटिक एनर्जीच्या सहाय्यानं काय होतं की तिथं टर्बाइन्स असतात. काय असतात? टर्बाइन्स. या टर्बाइन्सला रोटेट केल्या जातं. काय केलं जातं? म्हणजे टर्बाइनची पाते फिरतात. टर्बाइन्सची पाते फिरली की त्यामध्ये एक प्रकारची काय तयार होते? उष्णता तयार होते. या उष्णतेच्या सहाय्यानं जे जनरेटर असतात तिथं काय असतात? जनरेटर. तर या जनरेटर पासून काय तयार केली जाते? इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ओव्हरऑल पाण्यापासून आपल्याला काय तयार करता येते? इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. त्याला कोणती इलेक्ट्रिसिटी म्हणायचं? हायड्रो इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर पाणी जे आहे हे गुड कुलंट. म्हणजे बऱ्याच वेळेस जर थर्मल पॉवर प्लांट पाहिला आपण किंवा औष्णिक विद्युत केंद्र तिथं जी उष्णता प्रचंड प्रमाणात तयार होते तर त्याला थंड करण्यासाठी शीतक म्हणून कशाचा वापर केला जातो? पाण्याचा वापर केला जातो. पाणी जे आहे हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. त्यामध्ये बरेचसे सबस्टन्स काय होतात? ऍड होतात. त्यानंतर बऱ्याचशा बायोलॉजिकल प्रोसेस साठी पाणी लागतं. वनस्पतींच्या वाढीसाठी पाणी लागतं. आपल्या बॉडीमध्ये डायजेशन म्हणजे जे अन्न पचन आहे, त्यानंतर एक्सक्रेशन म्हणजे उत्सर्जन आहे, अशा डिफरंट प्रोसेस साठी सुद्धा आपल्याला कशाची आवश्यकता असते? वॉटरची आवश्यकता असते. त्यानंतर क्लिनिंग, आंघोळ असेल, कपडे धुणे असेल, बाथिंग, वॉशिंग यासाठी पण पाणी लागतं. पाणी पाहू आपण सॉइल. म्हणजे आता मातीचे गुणधर्म आपण फक्त अभ्यासू, नंतर आपण त्याचे टेक्स्चर वगैरे अभ्यास करणार आहोत. आता कोणत्याही मातीचा कलर जर पाहिला आपण तर काहींचा फेंट असतो, काहींचा डार्क असतो, काही ब्लॅक, काही रेड, काही कॉपर, काही येलो रंगाची माती असते. मग मातींचे वेगवेगळे कलर का आहेत? तर कलर कशावर डिपेंड आहे? टेक्स्चर म्हणजे त्या मृदेचा पोत कसा आहे. ऑर्गेनिक इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये कोणते कोणते जैविक घटक आहेत. बरोबर. त्यानंतर केमिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्यामध्ये रासायनिक घटक कोणते कोणते आहेत. म्हणजे त्यामध्ये एखादा मेटल आहे का किंवा त्यामध्ये कोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. लक्षात येतं. तर कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत या सर्वांवर काय डिपेंड असतो? सॉइलचा म्हणजे मृदेचा रंग अवलंबून असतो. त्यानंतर आहे फर्टिलिटी. मृदेची सुपीकता. तुम्ही पाहिलंय ह्युमस मागच्या वेळेस लर्न केलं ना, मृदेच्या वरचा थर ह्युमस असतो कारण त्यामध्ये बरेचसे ऑर्गेनिक है ना वेस्ट प्रेझेंट असतात. डिकंपोजरनं डिकंपोज केलं तर मातीचं दुसरं गुणधर्म काय आहे? सुपीकता. त्यामुळे आपल्याला शेती करणं शक्य होतं. तिसरा आहे ड्रेनेज ऑफ वॉटर अँड कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. आता पाणी धरून ठेवण्याची, पाणी तुम्हाला माहिती पावसाचं पाणी जमिनीत मुरतं. बरोबर आहे ना. हे एक मातीचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भूजल साठा वाढतो आणि त्यानंतर पाण्याला धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कोणामध्ये असते? सॉइल मध्ये असते. अशा पद्धतीनं सॉइलला स्वतःचा कलर आहे,
फर्टिलिटी सुपीकता असते, वॉटरचं ड्रेनेज पण करू शकतं आणि वॉटरला होल्ड पण करू शकतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत? सॉइलचे टेक्स्चर किंवा त्याचे टाइप्स हे